बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून आता कोयना नगरकडे रवाना झालेत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीमध्ये नुकसानग्रस्त भागाची काही वेळापूर्वीच त्यांनी पाहणी केली। एनडीआरएफच्या बोटीमधून अजित पवार यांनी या सगळ्या भागाची पाहणी केली तेव्हाची दृश्य आहेत। अजित पवार यांचा आजचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती कळते। आधी या दोन ठिकाणी ते जाणार होते, पण हवामान ढगाळ असल्यामुळे कोल्हापूरला ते जाणार नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं। त्याची दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे मुख्यमंत्री जे काही वेळापूर्वी मुंबईहून पुण्याला गेले आणि त्याच्यानंतर पुण्याहून ते आता कोयना नगरकडे रवाना झाल्याची माहिती सध्या कळते। अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे असं कळतंय की काही वेळापूर्वी ते कोयना नगरकडे रवाना झालेत? अगदी बरोबर आहे रेणुका। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एअरफोर्सचं जे हेलिकॉप्टर आहे ते पुण्याहून उड्डाण केलेलं आहे। पुढच्या कोणत्याही क्षणी कोयना नगर हेलिपॅडवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते लँड करणार आहे। त्यानंतर पुढील 10 मिनिटांमध्ये कोयना नगर जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत। या शाळेमध्ये जवळपास 4 वेगवेगळ्या गावातली जे स्थलांतरित केलेली गावकरी आहेत त्यांना इथं आणण्यात आलेलं आहे। पाटण तालुक्याचा हा भाग आहे आणि पाटण तालुक्यातल्या 4 वेगवेगळ्या गावांमध्ये जवळपास 4 दरडी जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कोसळलेले आहेत। हा 23 तारखेला रात्री जो अतिमुसळधार पाऊस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पडला होता त्यावेळी ज्या दुर्घटना झालेल्या आहेत त्यावेळेच्या या दुर्घटनाग्रस्त नागरिक आहेत आणि हे सगळ्या नागरिकांना इथे सुरक्षित आणण्यात आलेलं आहे। त्या सर्व नागरिकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः चर्चा करणार आहेत, कारण हे सर्व ग्रामस्थ जे अतिशय भयभीत झालेले आहेत, कारण ते त्यांचं गाव घर सोडून इथे आलेले आहेत। त्यांना आता शाळेमध्ये ठेवण्यात आलेले आहे। मात्र त्याच्यानंतर पुढे काय, पुढचं आयुष्य कसं आणि कुठे जगायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। तो प्रश्न कसं सोडवणार आणि त्यासाठी प्रशासन राज्य सरकार त्यांना कशी मदत करणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तो राज्य सरकार कसं सोडवणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना काय दिलासा देत आहेत, काय आश्वासन देत आहेत हे महत्त्वाचं आहे। तर या सर्व गावांचं पुनर्वसन कार्य झालं तर त्यांचं पुनर्वसन किती वेळात कधीपर्यंत पूर्ण होणार हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत। तसंच त्या ग्रामस्थांना जे आता दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांना काही आर्थिक मदत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात येणार आहे। त्यानंतर याच पाटण तालुक्यातले जवळपास 23 अशी गावं आहेत जे अतिशय अति धोकादायक परिस्थितीमध्ये तिथे देखील कधीही कोणत्या प्रसंगी कोणतेही संकट जे आहे ते उद्भवू शकतं। त्यामुळे आधीच प्रसंगावधान राखून या सर्व गावांचं स्थलांतर होणं अत्यंत गरजेचं आहे। मात्र स्थानिक गावकऱ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे त्यांची जी काही वाडी वस्ती आहे, जमीन जुमलं आहे, गुरंढोरं आहेत, अशा सगळ्यांसोबत त्यांचं पर्यायी जे आहे योग्य प्रकारे स्थलांतर होणं गरजेचं आहे। त्यांना पर्याय देणं जे आहे अतिशय महत्त्वाचं ते जर झालं तरच सर्वसामान्य जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत ते सरकारवरती प्रशासनावरती विश्वास ठेवतील आणि स्थलांतराला होकार देतील। नाहीतर फक्त घर स्थलांतर करणं आणि त्यांची जमीन जुमला जर त्यांच्या आहे त्याच ठिकाणी राहणं तर ते गावकऱ्यांना मंजूर नाही असं गावकऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांच्या मर्जीप्रमाणे स्थलांतर होणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर दरवर्षी अतिमुसळधार पाऊस होणार आणि अतिमुसळधार पावसात दरवर्षी अशा वेगवेगळ्या दुर्घटनांना सामोरे जावं लागणार आहे। त्यामुळे आताच प्रसंगावर राखून उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। मुख्यमंत्री स्वतः आता कोयना नगरमध्ये येतात आणि या कोयना नगर परिसरामध्ये ज्या काही दरडी कोसळलेल्या आहेत, दुर्घटना झालेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत, त्यांना भेटणार आहेत, त्यांना आर्थिक मदत करणार आहेत। त्याचबरोबर त्यांचं सुरक्षित स्थलांतर कुठे करता येईल या संदर्भात देखील प्रशासनासोबत चर्चा देखील करणार आहेत। अगदी खरं आहे उदय। या आधी आपल्याला माहिती आहे जेव्हा कोकणात मुख्यमंत्री गेले होते काल आणि परवा तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की या सगळ्याचा आता मी आढावा तर घेतला आणि यानंतर एक रिपोर्ट तयार केल्यानंतर एकूण कशा रीतीने मदत केली जाईल याविषयीची स्पष्टता येऊ शकेल। आता पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर याला आणखी बळकटी येऊ शकेल का आणि साधारण हा रिपोर्ट सादर झाल्यानंतर कशा पद्धतीने सरकार समोरचं हे अत्यंत कठीण आव्हान त्यांच्या समोर उभं ठाकलंय, कारण मदत असेल, पुनर्वसन असेल, काहींचं तात्पुरतं, काहींचं कायमस्वरूपी, अशा अनेक समस्यांना आता सरकारला सामोरं जावं लागतंय। अगदी बरोबर आहे। दरवर्षी अतिमुसळधार पाऊस हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरतो पडत असतो। त्यामुळे या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हा अतिमुसळधार पाऊस जेव्हा पडतो तेव्हा काही ना काही दुर्घटना घडत असतात। त्या दुर्घटना जर टाळायच्या असेल तर पुन्हा एकदा नव्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचं भूसर्वेक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जे काही भूसर्वेक्षण या आधी करण्यात आलं होतं त्याला कित्येक दशकं उलटलेली आहे। त्यावेळेची जी काही यंत्रसामुग्री होती त्या काळातली होती। आता नवीन अत्याधुनिक यंत्रसामुग्री त्यांच्या साहाय्याने नव्याने भूसर्वेक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवरती, डोंगर माथ्यांवरती अनेक वाडी वस्ती आहेत, लोक राहतात। त्या लोकांचा जे जीव वाचवायचा असेल तर आताच पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच त्यांचं जे स्थलांतर आहे योग्य पद्धतीने होणं अत्यंत गरजेचं आहे। खरंय उदय, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही दुर्घटना घडली आहे। 200 पेक्षा आपल्या बांधवांना आपण गमावल्या गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये। आता ज्या परिसरात आता मुख्यमंत्री येत आहेत तिथे असे किती बाधित असतील, पीडित असतील, ज्यांच्या म्हणजे संख्या नागरिकांची देखील, आणि किती मोठा हा परिसर आहे ज्याचं अतोनात नुकसान झालंय?
रेणुका हा संपूर्ण पाटण तालुका परिसर आहे आणि या पाटण तालुक्यातले 4 गावांमध्ये मोठी दरड कोसळलेली आहे. या 4 गावांमध्ये दरड कोसळलेली आहे. त्याचबरोबर इतर 23 गावं जी आहेत ती अति धोकादायक भागामध्ये राहत आहेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पसरलेला हा पाटणचा तालुका आहे. याच भागामध्ये कोयना नगर जे जलाशय आहे ते देखील येतो, कोयना जलाशय येतो. त्यामुळे हा परिसर संपूर्ण जंगलाने व्यापलेला आहे, डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे. तिथे अति धोकादायक परिस्थिती प्रत्येक पावसाळ्यामध्ये अतिमुसळधार जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला नेहमीच उद्भवते. जेव्हा पाऊस हा 400 ते 500 मिलीमीटर पेक्षा जास्त पडतो त्यावेळेला निश्चितच इथे अति संवेदनशील अशी परिस्थिती निर्माण होते. या सर्व परिस्थितीला सामोरे इथल्या ग्रामस्थांना जावं लागतं. त्या ग्रामस्थांना अनेक वेळा जीव देखील गमवावा लागलेला आहे. आता आणखीन जीव गमवावा लागू नये यासाठी स्थानिकांचं योग्य पद्धतीने स्थलांतर होणं अत्यंत गरजेचं आहे. नव्याने भूसर्वेक्षण होणं गरजेचं आहे. आणि हा फक्त पाटण तालुक्याचाच प्रश्न नाहीये, तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेले जे पूर्व पश्चिम रांगांमध्ये बसलेले सर्व गावं, सर्व तालुके, सर्व जिल्हे यांचा हा प्रश्न आहे. कारण आपली लोक आहेत, त्यांना वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि लोकांच्या दृष्टिकोनातून योग्य पुनर्वसन होणं तितकंच गरजेचं आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेला सगळ्यात मोठं जे पाठबळ असणार आहे ते प्रशासनाचं असणार आहे, राज्य सरकारचं असणार आहे. पण राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेत आहे महत्वाचा ते आता पाहावं लागणार आहे. अगदी खरं. उदय, आणखीन एका प्रश्नाचा पुन्हा एकदा येते, पण तोपर्यंत आपण प्रेक्षकांना माहिती देऊयात की आता हेलिकॉप्टरद्वारे कोयना नगरकडे रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री आणि काही क्षणातच ते कोयना नगरला पोहोचतात. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून ते कोयना नगर हेलिपॅडवर आता आगमन त्यांचं होणार आहे आणि त्यानंतर कोयना नगर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या निवारा छावणीला ते भेट देतील आणि तिथे पूरग्रस्तांच्या समस्या ते जाणून घेण्यासाठी आणि पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी पोहोचतात आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाची ते आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित देखील त्यांची करण्यात आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देखील सांगली दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी एनडीआरएफच्या बोटीत बसून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. एकीकडे ती दृश्य देखील आपण बघतोय. मुख्यमंत्री एकीकडे कोयना नगर परिसरात काही क्षणात येतात, त्याची बित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण एकीकडे एनडीआरएफच्या बोटींमधून जेव्हा अजित पवारांनी पाहणी केली ती एकीकडे आपण दृश्य बघतोय. काही वेळापूर्वी त्यांनी देखील पालकमंत्र्यांशी संवाद साधलाय, त्या परिस्थितीचा अंदाज घेतलाय. उपमुख्यमंत्र्यांनी देखील नुकसानग्रस्त भागात दौरा केलाय, त्याचे देखील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही दृश्य काही वेळापूर्वी जेव्हा सांगलीतल्या एनडीआरएफच्या मदत कार्यामध्ये कशा रीतीने हे कार्य सुरू आहे, काही अंतरापर्यंत जाऊन नुकसान किती झालंय किंवा किती मोठ्या पातळीवर इथे पाणी साचलं होतं या सगळ्याचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी देखील घेतलाय. आजचे दोन महत्त्वाचे दौरे आपण एकीकडे बघितले. मुख्यमंत्री आजचा त्यांचा तिसरा दौरा. आधी कोकणमधल्या 2 भागात ते गेले होते आणि त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रात ते येत आहेत. हा त्यांचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे आणि आता अजित पवार पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले होते. सांगलीमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय आणि त्याचबरोबर एनडीआरएफच्या बोटीमधून त्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी देखील केलेली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी एकीकडे पुणे ते बंगलोर जाणाऱ्या हायवेवरची कमी झाली आणि महामार्गावर अंदाजे 1 ते 1.5 फूट पाणी असल्याचं कळतंय. जेसीबीच्या सहाय्यानं तिथे देखील महामार्गावरचे अडथळे दूर करण्याचं काम सुरू आहे. हा मार्ग अजून वाहतुकीसाठी बंद असला तरी आपण एकीकडची ही 2 दृश्य बघतोय. पुनर्वसनाचं एक मोठं आव्हान सध्या राज्य सरकारसमोर असणार आहे आणि हे प्रमाण किती आहे, जसं आता उदय म्हणत होता त्याप्रमाणे भूसर्वेक्षण करून इथे ही जमीन किती धोकादायक आहे का किंवा इथे पुनर्स्थापन होऊ शकतं का, या सगळ्या मुद्द्यांचा इथे विचार करणं गरजेचं आहे. आणि याची सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दलचे आणि त्यानंतर पुढची बातमी बघणार आहोत पुण्यातून. कारण अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यात 12 गावं अंधारात आहेत आणि 7 गावांचा संपर्क तुटलाय. डोंगराला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे कोंढरी गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भूस्खलन होतंय. यावर्षी देखील गावातल्या 40 कुटुंबांचं स्थलांतर करावं लागलंय. शासन कोंढरी गावचे तळीये किंवा माळीण गाव होण्याची वाट पाहताय का, असा सवालच इथे उपस्थित होतोय. आमदार संग्राम थोपटे देखील याच संदर्भात आपली हा सवाल आता राज्य सरकारला करतायत. अतिवृष्टीमुळे कोंढरी गावामध्ये तिथल्या लोकांचं आता स्थलांतर होणं नितांत गरजेचं आहे, कारण अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 12 गावं अजूनही अंधारात आहेत आणि 7 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. कोंढरी गावातल्या स्थलांतराचा हा मुद्दा आहे. इथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, पण 40 कुटुंबांचं इथून सतत स्थलांतर करावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून इथे भूस्खलनासारख्या गंभीर घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आता उभा ठाकलाय. त्यामुळे गेल्या
काही दिवसांपूर्वी झालेली तळईची घटना आणि त्याआधी अख्खच्या अख्खं माळीण गाव पूर्णपणे त्याचं नुकसान झालेलं आपण बघितलं होतं आणि त्यानंतर आपल्याला आठवण आली ती माळीणची, कारण तळीये गावामध्ये देखील तशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली होती. तशीच भयंकर दुर्घटना तिथेही घडली होती आणि त्यामुळे या गावाची परिस्थिती देखील माळीण किंवा या गावासारखीच व्हायला हवी आहे का, असा प्रश्न आता शासनाला विचारला जातोय. आणि आता एक महत्त्वाची बातमी येते. कर्नाटकातली येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याची माहिती कळते. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा BS येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याची माहिती कळते आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, ज्याचे अपडेट्स आपण सध्या घेणार आहोत. काही दिवसांपासून नाराजी नाट्य आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या बैठका तिथे सुरू होते आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे BS येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा आता राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी देखील त्यांनी म्हटलं होतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा मी राजीनामा देणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देखील कळते. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणातली एक महत्त्वाची घडामोड याकडे म्हणून आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. काही दिवसांपासून तिथे नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत याविषयी आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खऱ्या अर्थानं जेव्हा नाटका इन कर्नाटका म्हटलं जातं, पुन्हा एकदा त्याचा नवीन अंक? बरोबर आहे. पुन्हा एक ज्या पद्धतीनं बघितलं कर्नाटकच्या राजकारणामध्ये नवीन नवीन नाट्य घडत असतं, त्याचाच एक नवीन अंक आता पाहायला मिळतोय. BS येडियुरप्पा जे 79 वर्षाचे आहे आणि त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं ते गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत आले होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी विविध ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या संदर्भात जे काही आरोप करणार त्या आरोपावर त्यांनी खुलासे देखील केले. पण पक्षश्रेष्ठींनुसार त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की यांनी आता 26 तारखेपर्यंत राजीनामा द्यावा. त्यामुळे आज राजीनामा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे. BS यांनी संध्याकाळी राजीनामा देण्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे सोबत BS येडियुरप्पा यांच्या निमित्ताने एक लिंगायत समाजाचा नेता, एक मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे लिंगायत समाजाच्या अनेक नेत्यांनी या संदर्भात दबाव टाकला होता की त्यांनी राजीनामा देऊ नये. पण या सर्व दबावाला त्या पद्धतीनं पक्षनिष्ठेने न झुकारता कर्नाटकामध्ये आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची बदल होतोय आणि आता नवीन मुख्यमंत्रीपदी कोण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण यावेळी ज्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं होतं कर्नाटकच्या, एक मोठं राजकीय नाट्य सुप्रीम कोर्टामध्ये दरवाजे ठोठावण्यात आले होते आणि त्यानंतर विधानसभेमध्ये बहुमताची चाचणी झाली होती आणि त्या चाचणीनंतर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जी चाचणी यशस्वी पार पडली, बहुमताचा संपूर्ण आकडा त्यांच्या बाजूने होता आणि हे संपूर्ण जे ज्याला म्हणताय की कमल नाट्य जे घडलं होतं ते त्याचे जे प्रमुख त्याच्या प्रकारची चर्चा होती. या सगळ्या ऑपरेशन कमल नंतर या संपूर्ण सत्ता बदलानंतर संपूर्ण धुरा जी आहे ती BS येडियुरप्पा यांना मिळाली होती. त्यानंतर पुन्हा आता जवळपास साधारणतः काही महिन्यातच हा एक मोठा परिणाम जाणवतोय आणि त्यांच्या जागेवर नवीन नेतृत्व येईल या संदर्भात हा पक्ष निश्चितपणे आता त्याची घोषणा करेल. पण या पद्धतीने जर बघितलं जातंय की आता कुठेतरी नवीन नाट्य आणि कोणाच्या गळ्यात ही मुख्यमंत्रीपदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं आहे प्रशांत, आणि आणखीन त्याच्याशी संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की कोणकोणते मुद्दे यासाठी कारणीभूत ठरले होते आणि त्यानंतर असं देखील म्हटलं जातंय की प्रल्हाद जोशी असतील किंवा MR निरानी यांचं नाव देखील आघाडीवर होतं. त्यामुळे येणाऱ्या व्यक्तीला देखील एक महत्त्वाची भूमिका की एक खूप मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. एक मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. कर्नाटकच्या राजकारणामध्ये लिंगायत समाजाचं एक मोठं वर्चस्व आहे. त्या लिंगायत समाजाला बाजूला करून कुठलं नेतृत्व येईल असं शक्यता व्यक्त केली जात नाहीये. पण ज्या पद्धतीने कर्नाटकचं राजकारण आहे, या राजकारणामध्ये अजूनही प्रल्हाद जोशींचं नाव आहे, त्यानंतर निगम समाजाचं नाव आहे. हे सगळं नेतृत्व बघितलं पण ज्या पद्धतीनं नेहमीचा प्रयत्न असतो भारतीय जनता पक्षाच्या की जे नाव वेगळं असेल आणि ते चर्चेमध्ये नाव आहे यापेक्षा एक वेगळं नाव देण्याची प्रथा आहे. उत्तराखंडमध्ये जर बघितलं आपण, त्यांनी वेगळंच नाव दिलं होतं. त्यानंतर सोबतच इतरही राज्यांमध्ये ज्यावेळी सत्ता बदल झाले त्या तिथे नवीन नावं देऊनच कुठेतरी एक संपूर्ण राज्याची जी धुरा आहे ते केंद्राच्या हातात राहावी असाच भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो आणि त्याचमुळे नाव जे येईल ते आश्चर्यकारक असेल. पण सध्या तरी BS येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि यापूर्वी त्यांचे जे राजकीय सल्लागार आहेत त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती सकाळी. त्यानंतर त्यांना माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा तिथे पोहोचला आहे आणि सायंकाळी 4 वाजता पुन्हा त्यांची भेट होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण ज्या पद्धतीनं आता
होऊ शकतं सायंकाळी 4 वाजता नवीन याच्या नेतृत्वात ते राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेसाठी आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी हा कार्यक्रमाच्या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. पण या घडीला जर बघितलं आपण तर एक मोठा धक्का खास करून येडियुरप्पांना बसला आहे. केंद्राच्या नेतृत्वाने त्यांना एक मोठा कर्नाटकातली एक महत्त्वाची बातमी खरंय प्रशांत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. संदीप प्रधान सर आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, कसं विश्लेषण कराल कर्नाटकमधल्या नाट्यमय घडामोडींचं? येडियुरप्पा यांचा राजीनाम्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. सुरुवातीला काही प्रमाणात आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता, पण कालांतराने दिल्लीमध्ये चर्चा केल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये आपल्याला काही फार पर्याय आहेत असं नाही, आणि आता ज्या पद्धतीनं मोदींकडे संपूर्ण बहुमत केंद्रात आहे, ज्या पद्धतीनं एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोदी आणि शहांना पाठिंबा आहे, हे सगळं बघता येडियुरप्पा यांच्यासमोर फार पर्याय नव्हता आणि मग त्यांनी हा निर्णय स्वीकारण्याचं ठरवलं. आणि त्यानुसार मला असं वाटतं की आता ते राजीनामा देत आहेत आणि निश्चितच आता त्यांचं वयही झालेलं आहे ते सगळं पाहता. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी अत्यंत म्हणजे शांतपणे हा निर्णय स्वीकारला, कुठलाही आक्रमक पवित्रा घेतला नाही. हे त्यांच्या एकूण राजकीय भवितव्यासाठी निश्चितच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, आणि आणखीन एक महत्त्वाचं त्यांच्या म्हणजे कर्नाटकात खांदेपालट होण्याची चर्चा होती आणि त्या संदर्भात अनेक घडामोडी देखील घडत होत्या. त्यांच्यानंतर येणाऱ्या व्यक्तीवर देखील एक मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी कोणत्या नावांची चर्चा असणार? तुम्हाला काय वाटतं की जेव्हा इतक्या मोठ्या घडामोडी घडत असतात तेव्हा कोणकोणत्या आव्हानांना या नवीन मुख्यमंत्र्याला सामोरं जावं लागेल? संदीप सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण एक महत्त्वाची घटना आपण बघतोय. कर्नाटकमधून आलेली एक आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी घडामोड, आणि ती म्हणजे BS येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. त्याआधी त्यांची दिल्ली वारी देखील चर्चेत होती आणि त्यानंतर देखील तिकडे खांदेपालट होणार असे संकेत देखील मिळत होते आणि त्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील अशी चर्चा देखील सुरू होती. आणि त्याप्रमाणेच त्यांनी म्हटलं होतं की येणाऱ्या काही तासात मी निर्णय घेईन अशा आशयाचं ट्विट देखील त्यांनी केलेलं होतं. येडियुरप्पा यांनी चांगलं काम केलं होतं असं स्पष्ट म्हटलं होतं खरं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी. पण आता येडियुरप्पा यांच्यानंतर कोणाकडे ही धुरा दिली जाणार अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या दिवसात आपल्याला मिळू शकणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमधली ही एक महत्त्वाची बातमी. एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे, ती बातमी अशी की पुणे बंगळुरू महामार्ग अखेर सुरू झाला आणि तिथली एकेरी वाहतुकीला काही वेळापूर्वी सुरुवात करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांना इथे आता प्राधान्य दिलं जात आहे. वाहनधारकांसाठी निश्चितच एक मोठा दिलासा मानला जातोय. राष्ट्रीय महामार्गावर अजूनही 1.5 फुटापर्यंत महापुराचं पाणी आहे, पण एक दिलासादायक बाब म्हणायला हवी की एकेरी वाहतूक का होईना आता सुरू झाली आणि तिथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य देखील करण्यात आलंय. त्या पुनर्वसनाचे एकीकडे आव्हान राज्य सरकारसमोर उभं ठाकलंय, त्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. पण आताची एक महत्त्वाची बातमी, पुणे बंगळुरू महामार्ग अखेर सुरू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातला महापूर हळूहळू ओसरत चाललेला आहे आणि तब्बल 4 दिवसांनंतर राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेला आहे. वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची सांगली फाट्याजवळ मी सध्या आहे. सध्या ही वाहनं येत आहेत आणि सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ते वाहनधारक किंवा वाहनातली जे नागरिक आहेत ते देखील खुश आहेत. पुणे महानगरपालिकेचे हे टँकर्स पहिल्यांदा सोडले जात आहेत, कारण कोल्हापूर शहरातला पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे आणि पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी पुण्यातून हे टँकर्स बोलवण्यात आले होते महापालिकेमार्फत. ते देखील या महापुराच्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, मात्र ते आता मार्गस्थ होत आहेत. आता जर आपण समोर नजर टाकली तर अजूनही राष्ट्रीय महामार्गावर दीड फूट महापुराचं जे पाणी आहे ते साचून आहे. आजूबाजूला देखील आपण पाहतो ही सगळी शेती, दुकानं असतील, अनेक शोरूम्स असतील, ती सगळी पाण्याखाली गेली आहेत. आणि दुसरीकडे मात्र एक लेन का राहीना ही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 4 दिवसांपासून जी वाहनं अडकली होती ती सगळी वाहनं आता सोडली जाणार आहेत. सुरुवातीला आपण पाहतोय मुंबई पुण्याकडून म्हणजे साताऱ्याच्या रस्त्यानं कोल्हापूरमध्ये येणारी जी लेन आहे त्या लेनवरून ही पहिल्यांदा वाहनं सोडली जात आहेत. अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांचा त्यामध्ये समावेश असणार आहे, कारण पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि त्यामुळे इंधनांच्या ज्या गाड्या आहेत, गॅसच्या सिलेंडरची आपण ही गाडी पाहतोय ही देखील निघालेली आता कोल्हापूरमध्ये. अशा पद्धतीनं ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आता कोल्हापूर शहरामध्ये जात आहेत. आणि दुसरीकडे मी दाखवतो
ही लेन मात्र अजूनही महापुराच्या पाण्यानं वेढलेली आहे असं म्हणता येईल. आपण जर नजर टाकली तर हा कोल्हापूरकडून येणारा रस्ता आहे. समोर आपण पाहतोय हे गर्डर्स दिसत आहेत बाजूच्या हायवेचे, आणि हा समोर आपण पाहतो हा पुण्याला जाणारा रस्ता आहे. अजूनही या रस्त्यावर 7 ते 8 फूट पाणी आहे, आणि त्याच्या पाठीमागं आपण नजर टाकली तर हे सगळे शेतवडीचा हा भाग असेल किंवा हॉटेल आहेत, त्या ठिकाणी धाबे आहेत, शोरूम्स आहेत, कार्यालयं देखील आहेत, ती सगळी पाण्याखाली अजूनही गेलेली आहेत. त्यामुळे हे पाणी ओसरायला तर अजून बराच कालावधी लागणार आहे. मात्र आत्ता आपण जर नजर टाकली तर हे जे टँकर्स आहेत किंवा अत्यावश्यक सेवेतल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना परवानगी अखेर जी आहे ती देण्यात आली आहे. त्यामुळं अनेक प्रवासी जे अडकून पडले होते ते सगळे प्रवासी आता कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहेत, आणि कोल्हापूरमध्ये ज्या काही वस्तूंचा तुटवडा होता तो देखील आता बऱ्यापैकी भरून निघणार आहे असं म्हणता येईल. आत्ताही आपण पाहतोय आहे त्या पाण्यातनं म्हणजे जी वाहनं आहेत ती आता सोडली जात आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन असेल त्यांच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला, आणि अखेर एका लेनवरून का राहीना वाहनांची जी एज आहे किंवा जी वाहतूक आहे ती सुरळीत आता करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास 8 ते 10 हजार वाहनं जी आता अडकली होती ती आता या महामार्गावरून मार्गस्थ होणार आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट, आणि त्यानंतर आणखीन एक दिलासादायक बाब म्हणायला हवी, कारण मुंबई गोवा महामार्गावरची देखील वाहतूक आता सुरू झाली. गेल्या 5 दिवसांपासून इथली वाहतूक बंद झाली होती. मोठ्या वाहनांना अजूनही वाहतुकीसाठी बंदी कायम असेल, पण आता काही प्रमाणात का होईना वाहतूक सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मात्र मिळू शकेल. एकीकडे आपण कोल्हापुरात बघितलं, पुण्याहून येणारे पाण्याचे टँकर्स आणि सिलेंडर्स तिथे पोहोचवले जात आहेत, आणि त्याचबरोबर आणखीन एक दिलासादायक बातमी ती म्हणजे पुणे बंगळुरू हायवे नंतरची, ती म्हणजे वाहतूक सुरू झाल्यानं आता कोकणातल्या नातेवाईकांना नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक आता सुरू झाली. वसिष्ठी नदीवरच्या पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे 5 दिवस ही वाहतूक बंद होती, आणि हायवे प्रशासनानं युद्ध पातळीवर काम केलं, आणि अखेर ही वाहतूक आता सुरू होऊ शकली आहे. मोठ्या वाहनांना मात्र अजूनही इथे प्रवास करण्यासाठी परवानगी नाही, बंदी कायम आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या मोहिमेबद्दल. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते. आपणही लसीकरणाबद्दलच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व यातून अधोरेखित करूयात. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण या बुलेटिनमध्ये आणि इतरही बुलेटिनमध्ये असलेल्या महत्त्वाच्या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर देखील भेट देऊन पाहू शकता. त्यामुळे जरूर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे देखील या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आणि व्हिडिओ नक्की पहा.